तुळजापूर नगरपालिकेची निवडणूक खऱ्या अर्थानं गाजते ती ड्रग्ज, व्यसनाधीनता आणि तुळजापूर मंदिर विकासाच्या नावानं. तुळजापूरमधल्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी पिंटू गंगणे यांना तुळजापूर नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपनं नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली. या प्रकरणी भाजप पक्षाची बदनामी होत असतानाही गंगणे यांच्या नावाला पक्षानं दिलेली मान्यता अनेकांना रुचलेली नाही. ड्रग्ज प्रकरणात पिंटू गंगणे यांनी पोलिसांना मदत केल्याचा दावा भाजपच्या वतीनं केला जातोय. या प्रकरणात आरोपीस राजाश्रय मिळत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. मात्र या निवडणुकीत भाजपनं विजयाचं खातं उघडून विरोधकांना मोठा धक्का दिलाय. तुळजापूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या मतदानाआधीच भाजपनं गुलाल उधळलाय. भाजपचा पहिला नगरसेवक बिनविरोध निवडून आलाय. त्यामुळे तुळजापुरात भाजपनं विजयी सुरुवात केल्यानं कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये डॉक्टर अनुजा परमेश्वर यांची नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. या बिनविरोध निवडीनं आगामी नगराध्यक्ष आणि नगर परिषद निवडणुकांवर मोठा परिणाम होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून विरोधकांच्या गोटात या खेळीनं अस्वस्थता निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. तुळजापूरमध्ये महायुतीचा जोर अधिक आहे. भाजपमुळे महायुतीचं पारडं जड आहे. पण महाविकास आघाडीकडूनही तोडीस तोड उमेदवार देण्यात आलेत. अमर मगर आणि विनोद गंगणे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. येत्या काही दिवसात आणखी काही राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्ह असून तुळजापूरमध्ये आता खरी निवडणूक रंगणार हे मात्र निश्चित झालंय.